स्वागत आहे मंडळी. जगभरात गाजलेल्या मोटिवेशनल आणि सेल्फ हेल्प पुस्तकांचा मराठी सारांश घेऊन मी तुमच्या समोर येतोय, अनिल उपासनी. मंडळी, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती यशस्वीपणे हाताळणारी माणसं आपण बघत असतो. एखादी व्यक्ती बोलत असेल तर फक्त ऐकत राहावं असं आपल्याला वाटत असतं. कधीतरी वाचताना कित्येक वर्षापासून मला हेच म्हणायचं होतं पण मला जमत नव्हतं, किंवा अरे या गोष्टीचा असाही विचार करता येऊ शकतो, अशा जर तुमच्या भावना झाल्या असतील तर आजचं पुस्तक फक्त तुमच्यासाठी आहे. रीड अँड ग्रो रिच. वाचा आणि समृद्ध व्हा. अमेरिकन लेखक बर्क हेजेस याने लिहिलेलं हे माणसात सकारात्मक बदल घडवून आणणारं पुस्तक आहे. मित्रांनो, ग्रो म्हणजे वाढ, प्रगती. याचा अर्थ फक्त आर्थिक स्थितीत सुधारणा एवढ्यापुरता मर्यादित नाही. ग्रो म्हणजे सर्वांगीण वाढ, निसर्गदत्त प्रतिभेत तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी करत असलेली वाढ. दिवसागणिक तुम्ही मनुष्य म्हणून चांगले होत जातात. तुमच्या समस्या तुम्हाला ओळखता येतात आणि ते सोडवण्याचं कौशल्य तुम्ही हस्तगत करता. या प्रक्रियेत तुमची दृष्टी विस्तारते आणि तुमची वाढ होत जाते. तुम्ही ग्रो होता. आता ही वाढ, प्रगती होण्यासाठी वाचन क्रिया कशी कारणीभूत आहे हे लेखकाला या पुस्तकातून सांगायचं आहे. मंडळी, जगात 1/3 लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्याच वेळी 1/3 लोक असे आहेत की त्यांनी शाळा कॉलेज नंतर एकही पुस्तक वाचलेलं नाही. हा योगायोग निश्चित नाही. किंबहुना वाचनाचा अभाव हेच दारिद्र्याचं कारण आहे. आजपासून 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल ही गोष्ट 2च गोष्टी ठरवतात. तुम्ही कुठल्या लोकांना भेटता आणि तुम्ही कुठली पुस्तकं वाचता. जोपर्यंत तुम्ही नवनवीन लोकांना भेटणार नाही, लोकांच्या भावनांचं वाचन करणार नाही, त्याच वेळी निरनिराळ्या विषयावरची पुस्तकं वाचणार नाही, तोपर्यंत तुमच्यात बदल होणार नाही. बदल झाला नाही तर तुमची वाढ होणार नाही, प्रगती होणार नाही. जग बदलत आहे. आता पूर्वजांच्या पुण्याईवर जगायचे दिवस सरले आहेत. तुम्ही कुणाचे कोण आहात यापेक्षा तुम्हाला काय माहित आहे आणि कुठल्या क्षेत्रात तुम्ही तज्ञ आहात या गोष्टीला जास्त महत्व आहे. आणि यासाठी वाचणं हे अत्यावश्यक आहे. वाचणाऱ्यांचं हे जग आहे आणि या स्पर्धेत वाचणारेच टिकून राहणार आहे. काय शिकण्याची गरज आहे आणि त्यासाठी काय करायला हवं हे ज्याला उमगलं त्यांनाच या जगात भविष्य आहे. वाचनाच्या 3 पद्धती आहेत: टेस्टिंग, स्वॉलोईंग आणि च्युईंग अँड डायजेस्टिंग द टेक्स्ट. म्हणजे गरजेपुरता माहिती मिळवण्यासाठी वाचणं, वेगाने वाचून काढलं, समजलं ते समजलं, नाही समजलं ते नाही समजलं. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक विधानाचा अर्थ, अन्वयार्थ समजून त्याचं मनापासून पृथक्करण करणं. माहिती मिळवण्याकरता म्हणजे टेस्टिंगसाठी वाचलेलं पुस्तक तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलं तर दरवेळी त्या पुस्तकाचा नवा पैलू तुमच्या समोर उलगडतो. एक नवा अर्थ तुम्हाला सापडतो. माझे सत्याचे प्रयोग, ययाती, मृत्युंजय अशी पुस्तके वाचनाच्या प्रत्येक आवृत्तीत तुम्हाला नवा विचार देऊन जातील. गरज आहे वाचताना मेंदू व मनाची योग्य सांगड घालण्याची. वाचनामुळे आपल्या आयुष्यात कसा बदल होतो बघा. एखादी महत्वाचा पैलू समजला तर तुम्ही त्या आधारे तात्काळ तुमच्या मार्गात बदल करून प्रगती साधू शकता. त्याचबरोबर वाचनामुळे ज्ञानाचा संचय झाल्याने तुमच्यात विधायक बदल होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. तुम्ही ग्रो होत असतात. जगातील यशस्वी लोकोत्तर व्यक्तींची नावे डोळ्यासमोर आणा. महात्मा गांधी, नेहरू, नरसिंहराव, बराक ओबामा, ओप्रा विन्फ्रे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नरेंद्र मोदी ही मंडळी तुमच्या माझ्यासारखीच होती आणि आहे. प्रतिकूलता, अपयश, अपमान हे यांच्याही वाटेला आलेलं आहे. त्यांनाही संताप, न्यूनगंड, असहाय्यता, काळजी, निराशा, दुःख अशा नकारात्मक भावनांनी वेळोवेळी ग्रासलं आहे. मात्र वेगळेपण हे आहे की त्यांनी त्यांचा आव्हानाचा सामना केला आहे आणि हे बळ त्यांना प्राप्त झालं आहे वाचनातून. जर वाचनात एवढी ताकद आहे तर आपणही त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे. मुद्रणामुळे साध्य झालेलं वाचन ही तंत्रज्ञानाने मानवाला दिलेली अद्भुत भेट आहे. आपल्या अंगभूत सामर्थ्याची ओळख वाचनातून आपल्याला होते. लेखन कला विकसित होण्याआधी जर वर्ड्सवर्थ, शेक्सपियर, कालिदास, आइन्स्टाईन, न्यूटन
आताचे पु ल, कुसुमाग्रज, माडगुळकर ही लोक जन्माला आली असती तर त्यांची प्रज्ञा अक्षरशः वाया गेली असती आणि या लोकांच्या आविष्काराने लाभलेल्या समृद्धीपासून आपण वंचित राहिलो असतो. जसजसं आपण वाचत जातो आपलं व्यक्तिमत्व आकार घेत जातं. वाचलेले शब्द आपलं व्यक्तिमत्व ठरवतात. शब्दांना आपल्या मनाने दिलेल्या प्रतिक्रियेतून आयुष्याचं तत्वज्ञान आकार घेतं. वाचनातून स्वीकारलेले शब्दच स्वतःचे म्हणून आपल्या तोंडातून बाहेर पडतात. वाचनामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. तुम्ही भूत, वर्तमान, भविष्य कुठल्याही काळाशी स्वतःला जोडून घेऊ शकता. प्रतिकूलतेत, वाईट काळात वाचन तुमच्या मनाला उभारी देते. वाचनाची प्रक्रिया म्हणजे नजरेचा डावीकडून उजवीकडे प्रवास अशी आपली धारणा असते, पण ते चूक आहे. आपण वाचतो त्या पानावरून आपली नजर प्रत्येक सेकंदाला 3 ते 4 वेळा 100 ते 200 अंशातून फिरत असते. या प्रत्येक आवर्तनाच्या मधल्या वेळेत आपण वाचत असतो. शब्दांचा एक चित्ररूप अर्थ मेंदू देत असतो. अर्थरूप चित्रे आपल्या स्मरणशक्तीचा भाग होतात आणि आपले शब्द म्हणून आपल्या तोंडातून बाहेर पडतात. वाचताना मनाला व्यायाम घडत असतो. एक परिच्छेद आपण वाचत असतो, त्याच वेळी त्याआधी वाचलेल्या परिच्छेदाबद्दल आपला विचार चालू असतो. त्यातून विचारांची वेगवान हालचाल सुरू असते. जे वाचलं त्याबद्दल सहमती, टीका, मूल्यमापन, समर्थन, तुलना, आव्हान, स्पष्टीकरण, पडताळणी, असहमती अशा अनेक भावना वाचलेल्या शब्दांशी निगडीत होतात. मेंदू तल्लख होत जातो. माणसाची पंचेंद्रिय भोवतालच्या भौतिक जगाची ओळख करून देतात, पण वाचनामुळे आपली स्वतःची आतून ओळख होते. जगाचं मूल्यमापन आपण विकसित दृष्टिकोनातून करतो. वाचनात तुम्ही वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक करत असता. त्यामुळे वाचलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि अन्वयार्थ लावताना कल्पनाशक्तीचा वापर करत असतात. या प्रवासात तुम्ही समृद्ध होत जातात, ग्रो होतात. तुमच्या कल्पनाशक्तीने शब्दचित्रे डोळ्यासमोर येत जातात. वाचताना तुम्ही शब्दांबरोबर गुंतत जातात. वेगवान क्रिया घडत जातात. आठवणे, कल्पना करणे, कारणमीमांसा, त्या विषयाशी जोडले जाणे, समीक्षा हे सगळं घडत जातं. त्यामागे असते तुमची वाचनाची सवय, व्याकरणाचं ज्ञान, स्मरणशक्ती, वैयक्तिक अनुभव, अन्वयार्थ आणि यातून पूर्ण बोध झाला नाही तर पुन्हा वाचन. आणि हे सगळं किती वेळात घडतं? पापणी लवते न लवते त्या वेळेत. आहे ना आश्चर्यकारक? टीव्ही, सिनेमा बघताना आपल्या कल्पनाशक्तीला फारसा वाव नसतो. चित्रातील हालचाली आणि संगीत संवेदनांचा ताबा घेतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण सक्रिय नसतो. मात्र वाचताना आपण कल्पनाशक्तीने शब्दांचा अर्थ लावतो, चित्र डोळ्यासमोर आणतो. या प्रक्रियेच्या वेगावर आपलं नियंत्रण असतं. एखादी गोष्ट समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा वाचतो. नवीन माहितीची आपल्या ज्ञानाशी सांगड घालतो आणि मग ते शब्द आपल्या ज्ञानात भर घालतात. कुठलं पुस्तक तुमचं आयुष्य बदलवून टाकेल हे सांगता येत नाही. हे पुस्तक असं असेल जे वाचल्यावर तुम्ही बदललेले आहात ही अनुभूती तुमची तुम्हालाच येईल. 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक वाचल्यावर मलाच हे जाणवलं. घरात पुस्तके असून न वाचणारी कर्मदरिद्री लोक असतात. ही मंडळी म्हणजे दैव देतं आणि कर्म नेतं या प्रकारात मोडतात. काही लोक पुस्तक विकत घेतात. वाचण्याची इच्छाही असते पण वेळ मिळत नाही असं सांगतात. रोज 15 मिनिटे वर्षभर वाचल्यावर जर यांना शासनाने मोठी रक्कम दिली तर हे बरोबर वेळ काढतील. प्रश्न वेळेचा नसतोच मुळी, तर प्राधान्याचा, महत्त्व देण्याचा असतो. ज्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला मनापासून वाटतं त्यासाठी वेळ नाही असं होऊच शकत नाही. वाचनातूनच ज्ञानार्जन होईल ही धारणा पक्की असल्यानेच शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावू शकले आहेत. लेखक, कवी यांनी साहित्यात भर टाकली आहे. गाणी तयार झाली आहे. काहीतरी इतिहास निर्माण झाला आहे. असा इतिहास जो वाचन चळवळ दूरवर नेऊन आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जायचा आहे. तुम्ही उद्योजक, व्यापारी, व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, राजकारणी, शिक्षक, विद्यार्थी कुणीही असा, तुम्ही समृद्ध आयुष्याचे हकदार आहात. गरज आहे तुम्ही सतत वाचत राहण्याची. बर्क हेजेस या लेखकाच्या रीड अँड ग्रो रिच या पुस्तकाचा सार काहीसा असा आहे. वाचन चळवळीचा ध्यास घेतलेल्या अमृत देशमुखांच्या बुकलेटवरून माझा हा पुस्तक परिचय झाला. वाचनामुळे मला मिळालेली समृद्धी तुमच्यासह शेअर करून तुम्हालाही त्यासाठी प्रवृत्त करावं, त्यासाठीचा हा प्रपंच. धन्यवाद मित्रांनो.